हॅलो गाईस, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी स्नेहलता धांडरे. हे बघा, आम्ही आता मुंबईला आलो आहोत. गावी खूप एन्जॉय केला, मस्त मजा मस्ती केली. मग आता मुंबईला शाळा तर चालू होणार मुलांची. रोजचा डबा, टिफिन, अभ्यास, ट्युशन, आता हे रेग्युलर काम आपलं चालूच होणार आहे. हे बघा, आज मुलांना मी स्पेशल काय केलेलं आहे खायला. डोसा. हे बघा आदिती आणि हा सार्थक आहे. हे बघा चटणी बघू शकता गाइस तुम्ही. हे बघा काय केलेलं, डोसा, चटणी आणि चटणी. चला गाइस टेस्ट करून बघूया. आता बघू हे. आता दोघांना मी किती दिले? चार आहे का तीन आहे? तीन आहे, तीन. हां, मग आता दोघांना तीन तीन. मग आता दोघांनी फिनिश कोण आता पहिला करतंय ते बघूया. ओके, रिअली? दोघांमध्ये चॅलेंज लावूया. चॅलेंज ठीक आहे. आधी बघा मी डोसा कसा मस्त केलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने. पोळी पोळीला खा. आणि ही चटणी अशी हे बघा ही वाली खोबऱ्याची केली. पाणी. सांबार वगैरे मी केला नाही, डोसा चटणी केले. मुलांना म्हणलं नाश्त्याला करावा. चला आता ह्या दोघांपैकी कोण आधी संपवत आहे हे बघूया. चला स्टार्ट. 1 2 3. चला स्टार्ट. खरं रेस लावायची. हां, रेस. कशी झाली? छान आहे. खावा आता पटापट पटापट. कोणाचं पण आता आपण इथं टायमर लावलंय 10 मिनिटात. कोण संपवत आहे आधी बघू. तू तर हारणार. कोण? सार्थक? नाही, सार्थक तर तू पहिला नंबर. हळूहळू खा. पटापटा खायचं, पटापटा खावा. तर गायस ह्यांचं खाऊन होतंय तोपर्यंत मी सांगते. गावी खूप आम्ही मजा मस्ती केली, पण ऊन भरपूर आहे गावी. पण 5-6 वाजता जरा ऊन कमी होतं. काय नाही, मजा येते गावाला मस्त. पण आता मुलांची शाळा, ट्युशन, वर्षातनं तेवढंच महिना 1.5 महिना सुट्टी असते. नाही तर वर्षभर कसं शाळा, ट्युशन, अभ्यास मुलांचा अडकूनच पडत असते. आपण कुठं जायला येत नाही आणि खायला येत नाही. पण आलो आता जाऊन आम्ही भरपूर मजा केली. आंबे खाल्ले, फिरलो मस्त. आता ह्यांचं बघूया, ह्यांचं कुठवर आलंय. संपलं का रे? माझा दुसरा चाललाय. दुसरा डोसा. पटापटा संपव. ह्यांचं हे असंच हळूहळू हळूहळू. सार्थक तर लय स्लो आहे. फास्ट हो, फास्ट फास्ट. आदिती बघा कशी फास्ट आहे. तर गाईस, तुम्ही आज नाश्त्याला काय केलं आहे? डोसा चटणी माझ्यासाठी केली का? मी घरातच केलं आहे. रात्री मी तांदूळ भिजाय घातलेलं. 1 वाटी उडदाची डाळ, 2 वाटी तांदूळ. आणि सकाळी मग ते हे करून मिक्सरमध्ये काढून आता डोशाच्या तव्यामध्ये डोसे काढले. चटणी केली. खोबरा आणि डाळ असते ना, चण्याची डाळ खायची, टाकून मिरची टाकून मिक्सरला लावून ते केली खोबऱ्याची चटणी. आता सांबार करायला मला एवढा टाईम नाही. म्हणलं आता डोसा चटणीच खावा नाश्त्याला. आता आदितीचे पप्पा जॉबला गेले सकाळी 6 वाजता. ते पण असतं तर त्यांनी पण नाश्ता केला असता. आणि आता येतील 4-5 वाजता. आल्यावर मग त्यांना गरम गरम करून देईल मी. हे बघा झालं का रे? ह्यांचं खाणं चालूच आहे. झालं का आदिती? लास्ट डोसा. लास्ट डोसा. पटापट. अजून देऊ? हा, सार्थकचं नाही झालं. सार्थक आहे ना, गाइस आता मी जिंकणार. लय हळूहळू खातो.
आणि कशी झाली चटणी मला सांग. एकदम भारी, एक नंबर. हां, एक नंबर झाली नव्हती. गाईस आता शाळेमधनं मेसेज यायला लागले, बुक भेटणार आहे. किती तारखेला आधी ते 11. 11 तारखेला आणि ह्याचे सार्थकचे 13 तारखेला. सार्थक आता 9वीला गेला, आदिती 7वीला 6वीला. मग आता या मुलांचे बुक आणायला शाळेमध्ये जावं लागणार आहे 11 तारखेला. म्हणजे आम्ही काल परवा आलो गावनं आल्यापासून घाण धुवून स्वच्छ व्यवस्थित आता घर केले. आता शाळेच्या मागं मुलांच्या आता पाऊस चालू होईल अजून. आता मुलांना पण कपडे वगैरे घ्यायला लागते, शाळेचे ट्युशनचे. शाळेचे क्लासचं वेगळं, अभ्यासाची बुकं बाहेर. आता ह्यांचं बघा खाणं. तर बघा आदितीने पटकन असं घे ना बाहेर दोन देव. तिनं पटकन चॅलेंज लावलेलं, पटकन तिनं 10 मिनिटाच्या आत संपवलेलं आहे. आता सार्थक बघूया मी पाणी पिऊन सार्थकचं येते. संपते का नाही सार्थक. मम्मी मी पाणी माझा आता दिसला चालू. तिथं दुसरा. हां, सार्थक तू हारलास. आदिती जिंकली नाही. आदिती सर्वात पुढंच असते, सार्थकला जिंकू देत नाही. हे बघा असं मी डोसा बनवलेला, पण मुलांना मी 4 दिलं, पण मुलांनी खाल्लं. गाईस हे बघा डोसा खूप सॉफ्ट, खूप टेस्टी होता, खूपच यम्मी होता. लई दिवसातनं मी पण केलं. म्हणलं जाऊ दे, मुलांना आता सुट्टी आहे, आता जातील शाळेत 8-10 दिवसांनी. असं नाही करायचं चला दादा, मुलांना. अर्ध कर. अर्ध केलं परत मुलांना असं नाश्त्याला डोसा करावते म्हणून मी डोसा केलं. अजून थोडे बाकी आहे, आता मी करेल नंतर. आदितीचे पप्पा कामानं आल्यावर त्यांना खायला. संपलं तुझं. त्याचं हे असंच खात राहणार ते हळूहळू. तोपर्यंत आपण बघूया आदिती काय बोलते. बोल. तर गाईज मी चॅलेंज जिंकलेली आहे आणि मी पूर्ण डोसा फिनिश केलेला आहे अशा प्रकारे. आणि मी कुठल्या पण चॅलेंजमध्ये हारत नसते, मी जिंकतच असते. तर मग आणि डोसा बोलूया तर डोसा घे ना अजून. खूपच यम्मी. आपण काय हॉटेलात गेलो नाही, घरात केले म्हणल्यावर भरपूर पोट भरून खायचं असते. त्याला अंडा डोसा पण मला करायचा आहे, पण आता म्हणलं आता दिले तुम्हाला नाश्त्याला हाय हे ह्याच्यावरच आधी व्हिडिओ करूया, नंतर तुला मी अंडा डोसा करून देते. आधी तिला अंडा डोसा पण भरपूर आवडतो. मग आता तिला बघा आदिती काय बोलते. बोल. तर काही जसं मम्मीने डोसा केला असं गरम गरम सकाळी सकाळी आंघोळ झाली, फ्रेश झालं, मग गरम गरम डोसा खाल्ला. खूपच मजा आली. वरनं चॅलेंज लावलं बिना हे बघा पाणी ह्याचा अजून अजून चालूच आहे बाबा, खायचं. अजून याचे 2 डोसे बाकी आहेत. हां, तो लय स्लोली खातोय. मी सांगू कसं खायचं. हे बघा असा एक डोसा असतो ना, त्याला आहे ना असं तोडायचा. तोडल्यावर आहे ना मग काय करायचं, हे तर छोटाच असतो, ही थोडी भाकरी किंवा चपाती. रोल करायचं, चटणीमध्ये डुबवून खायचं. खूपच टेस्टी लागतं. आणि उलटून हे चॅलेंजमध्ये तर खूपच म्हणजे कामाला येईल तुम्हाला जिंकायचं. आणि आता वरनं अभ्यास आहे 6th गाईज. आम्हाला डोक्यावर म्हणजे पोर्शन बदललाय आता. पोर्शन बदललं, सिलेबस बदलले. तर आमची CBSE चाललाय आता बोर्ड. आमचा बुक सगळे 6चे बदलले, त्याचे पण बदललेत, 9वीचे पण. तर अभ्यास खूप आलाय म्हणून बोलले मम्मी की आता सुट्टी आहे तर करा एन्जॉय. परत चालू झाल्यावर तीच रुटीन, ट्युशनला जायचं, शाळेला जायचं. म्हणून डोसा केला. मम्मीला रात्री बोलले मम्मीने डोसा खाऊ वाटतं मला. मम्मीने केला आणि खूप टेस्टी झाला. खाणं अजून आहे देव. तिला आता काय? तिला अंडा डोसा खायचा आहे, म्हणत होती मम्मी मला एक अंडा डोसा करून दे. म्हणलं आता आधी हाय हे खा, तुला मग अंडा डोसा करून देते. तर गाईज असंच ह्यांचं नाश्ता चालत राहणार आहे मुलांचा. तर व्हिडिओ गाईज आवडले असल्यास लाईक लाईक करा, करा, शेअर शेअर करा, करा, कमेंट कमेंट करा. आणि तुम्ही पण असंच घरात डोसा बनवा. बाय. बाय.